घरी घाले कपाटी एक घरी घाले दिपुटी एक झाडा घातली मिठी एक संकटी पडले एक भरले दस दिशा एक दाट लाग एक बोलवे ना ससा एकी दिवसासाठीला एक सजावले उदासी एक वृक्षात आत्मवशी एक घेऊन पर्वताशी जमुगर नाशी चालिले एक वडिली मोठी दात घाती कर हाती एक वडिली पुच्याती भ्यासुर दृष्टी देखोनी कोणी आपला जीव घेऊन पळून जात होते कोणी म्हणत होते अरे 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 याला कोणी डोळे झाकून बसत होते कोणी दरीमध्ये जात होते अशा प्रकारे आपल्या प्राणाची आहुती जाऊ नये म्हणून आपला प्राण रक्षण करण्यासाठी आपापला प्राण घेऊन जात होते तेवढ्यामध्ये कोणी म्हणत होते आता नाही रे पळून जाऊ नका आपण याचं निवारण करू म्हणून कोणी मोठमोठे पर्वताचे ढोंडे घेऊन येत होते म्हणतात अशा प्रकारे मारुती राय राक्षस समजून सगळे वानर कोणी भयभीत होऊ लागले कोणी युद्धाला तयार झाले म्हणतात वानर माबाई भीत सदा पळत अंतरिक्ष काय दिसत झाले विस्मित सकळी वानरांना भीती वाटत होती आणि की कोणता तरी मायावी राक्षस आला की काय आपल्या प्राणाला घेऊन पळायचं सैरा जिकडे वाट दिसत तिकडे पळत होते परंतु काही म्हणत होते अरे काय असेल लालगुंद दिसत आहे महाभासुर वाटत आहे अशा प्रकारे वानर गणमनामध्ये चर्चा करत होते कोणी पिता कांत क्रोध झाला क्रोधानित चाप करो निसजित काय बोलत रघुवीर मारुती राय नव्हते म्हणतात मारुती राय सुई आवाजात होते बाणाचा आवाज होत होता वरच्या औषधी किलबिल करत होत्या म्हणून रामचंद्र प्रभूंनी आता वानरामध्ये आहे म्हणून वानरांसारखाच विचार करायला सुरुवात केली आपला बाण सज्ज केला आणि सगळ्या वानरगणांना जवळ बोलावून काय बोलू लागले सुग्रीवा